माझ्यासमोर इथे बसलेले सगळे पत्रकार बांधव सगळ्यांना आजच्या या पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जेव्हा मला काल आमंत्रण आलं की अशा छान अशा पत्रकार दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मला इथे उपस्थित राहून खूप पावले म्हणून इथे उपस्थित राहण्याची विनंती केली, त्यानंतर मला आनंद झाला. तो विचारही आला की असं काय असं बोलणार आहे आपल्या सर्वांसमोर, जेणेकरून की जो तुमची जी काही भूमिका आहे, जे की फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी, जी काही भूमिका आपली आहे आणि त्याचे काही महत्व आहे हे चांगल्यारीत्या नक्कीच आपल्या सर्वांना ते माहित आहे व पटवण्याची गरज नाहीये. परंतु पुन्हा एकदा तुमचं कौतुक करावं असं आहे अशी माझी मनापासून इच्छा होती. त्याचमुळे मी काही एक दोन माझे आतापर्यंतचे जे काही कार्यकाळामध्ये जे काही अनुभव आले ते आपल्या समोर शेअर करणार. तर नक्कीच आतापर्यंत माझे जे काही करिअर झालं त्यामध्ये एक मला असं समजून आलं महत्वाची गोष्ट म्हणजे की पत्रकारिता म्हणजे हा एक काही व्यवसाय नव्हे, तरी एक सामाजिक जबाबदारी आहे जी आपल्या सर्वांना पार पाडायची आहे. जे काही वंचित आहेत, जे काही असे सामान्य नागरिक आहेत, जे काही असे व्यक्ती आहेत, पीडित आहेत, ज्यांच्यावर प्रशासनाचं दुर्लक्ष असेल किंवा कधी कधी काही लोकच असतात, कधी कधी ते त्यांच्या काही अडी अडचणी असतात त्या समोर येत नाही, त्यांच्या जे काही समस्या असतात, अडी अडचणी असतात, त्यांना योग्यरित्या प्रशासनासमोर ठेवण्याचं मला माहिती आहे की पत्रकारांची अनेक कामे आहेत. त्यापैकी एक सगळ्यात महत्वाचं काम मला हे वाटतं की त्यांचे जे काही अडी अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या प्रशासनासमोर किंवा इतर जे काही रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्यासमोर ठेवून त्या काही समस्या आहेत त्या आणणे समोर आणणे हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. हे चांगल्यारीत्या आपण सर्व करत आहोत. आणि जसं आता सांगितलं की डिपार्टमेंट्स आहेत, प्रशासन आहे, त्यातलाच एक प्रशासनाचा भाग जे पोलीस प्रशासन आहे त्याचं मी एक अधिकारी आहे. आणि पंढरपूर सारख्या विठ्ठलाच्या चरणी पहिली पोस्टिंग मिळणे ही खरंच सौभाग्याची गोष्ट मला मनापासून वाटते. कारण कसं असतं, नक्कीच करिअर असतं, जॉब असतो, सगळ्यांना माहित आहे. UPSC मध्ये सिलेक्ट झालं खरं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे असे प्रसंग आले जेणेकरून मला त्यावरती आधी विश्वास नव्हता, परंतु मला असं वाटायला लागले की नाही, काहीतरी देयर इज अ फोर्स विच इज गव्हर्निंग ऑल ऑफ अस, आणि तेच सगळं हे अलाइन करत आलेलं आहे. एक थिअरी आहे, अलाइनमेंट थिअरी. मला माहित आहे की आपल्या काही लोकांना ती त्याच्याबद्दल ज्ञात असेलच ती थिअरी. तर असं म्हटलं जातं की जर तुम्ही प्रबळ इच्छेने जिद्द चिकाटी ठेवून जर तुम्ही कुठली अशी मागणी जर केली किंवा विनंती जर केली, देवाला नव्हे तर स्वतःला करत असेल किंवा इतरच्या फोर्सला करत असेल, त्यासाठी तुम्ही जर कठोर परिश्रम घेतले तर नक्कीच जे काही युनिव्हर्स आहे, जी काही आपली वेगळी शक्ती आहे, ती त्या दिशेने तुमचे सगळे जे काही पॅरामीटर्स असतात, इतर तुमचे घटक असतात, त्यांना त्या तुमच्या इच्छेचे अनुसरून त्यांना ते अलाइन करण्यासाठी काम करत असतात आणि कुठेतरी जाऊन काही काळानंतर तुम्हाला ते यश मिळत असतं. सुदैवाने UPSC सारख्या जे की जगात सगळ्यात कठीण परीक्षांमध्ये त्याची गणना होते, अशा या परीक्षेमध्ये मला पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं तर आहेच, रँक आला. त्याचबरोबर IPS सारखी सर्व्हिस मिळाली, त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र सारखं केडर मिळालं, आणि त्याच्या पलीकडे पहिली पोस्टिंग या विठुरायाच्या चरणी मला मिळाली. नक्कीच फार छान वाटतं, फार आनंद वाटतो. याच्यापेक्षा जास्त सुख मला वाटत नाही की कुठे कुणा व्यक्तीला माझ्या इतकं सुखी कोणी आता असेल असं मला नक्कीच वाटत. तर हे सांगण्याचा उद्देश हेच होता की आपण सगळे झटत आहोत. जेव्हा अभ्यासाचा जो काळ होता तेव्हा मनात विचार यायचा की चला सिव्हिल सर्व्हिस का करायची, UPSC का करायची, कशासाठी आपण हा 8 तास धरायचा, कशासाठी आपण 10, 12, 14 तास दिवसाचे अभ्यास करायचे. तेव्हा कुठेतरी एक ड्रायव्हिंग फोर्स होता की नाही, आपल्या मागे आपले लोक आहेत, आपला समाज आहे, आपण स्वतः आहोत, आपले आई वडील आहेत, त्यांच्यासाठी आणि त्याच्या पलीकडे स्वतःसाठी सुद्धा आपल्याला काहीतरी चांगलं करून जायचंय. आणि सिलेक्शन नंतर आपल्या पदावरती काम करताना नक्कीच त्याची जाणीव होते. आणि जे काही माझ्या आता दिवसाला प्रत्येक दिवशी सकाळी मी जरी 12:30 ते 2 वाजेचा माझा जो काही
भेटण्याचा कालावधी जो ठेवलेला आहे ऑफिसमध्ये, तर त्याच्या वगळता सुद्धा त्या कालावधी जवळपास दिवसाला 15 ते 20 व्यक्ती येतात. त्याच्या पलीकडे सुद्धा संध्याकाळी, दुपारी आणि नेहमीच मला व्यक्ती येऊन भेटत असतात. त्यांच्या काही तक्रारी असतील, अडचणी असतील, काही निबंधन असतील, ते देण्यासाठी तिथे उपस्थित असतात. फार छान वाटतं आणि तेव्हाच कुठेतरी असं मनाला वाटत असतं की यांच्याशी भेटून, त्यांच्याशी त्यांचे दोन शब्द ऐकून, त्यांच्या समस्या आणि अडचणींना एक कान जरी आपण तिथं उपलब्ध करून दिला तरी त्यांना जो आनंद होतो, त्यांना जो प्रशासनावरचा किंवा इतर एकंदरीत सिस्टम, जसं की आपण मगाशी चर्चा केली, आपण मगाशी एक ज्येष्ठ पत्रकार असले त्यांनी हा शब्द वापरला सिस्टम, या सिस्टम मध्ये कुठेतरी विश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही आमचं जे काही छोटंसं काम आहे ते करत आहोत आणि त्याच्यासाठी सुद्धा मनापासून आनंद वाटतो. आणि त्याच्या पलीकडे महत्त्वाचं सांगायचं म्हटलं की पोलीस प्रशासन आणि पत्रकारितेचा हा जो काही मेळ मिळाव आहे हा फार गरजेचा आहे. हा नक्कीच व्यवसाय नाही आहे. मी आधी सांगितलं की काही वेगवेगळ्या अडचणी असतात ज्या सामान्य नागरिकांच्या असतात, त्या समोर ठेवण्याचं काम आपण योग्यरित्या करत आहोत. एक उदाहरण मला द्यायचं आहे. याच्या पंढरपूर सोलापूर ग्रामीण मध्ये कार्यरत होण्याच्या अगोदर मी अमरावतीला ट्रेनिंगसाठी होतो. आमचा 6 महिन्याचा डिस्ट्रिक्ट प्रोबेशन पिरियड हा असा असतो. त्याच कालावधीमध्ये एकदा अशी म्हणजे उदाहरण देतोय की कसं जर योग्य जागरूक पत्रकार कशा एका खेडेगावातील एका आदिवासी पाड्यांवरती असणारी एक 75 वर्षाची जी महिला आहे तिच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे जागरूकपणाचा आळ घेऊन वेगवेगळ्या त्याच्यावरती प्रताडणा केली गेली होती आणि त्याचं कुठेतरी समोर आणण्याचं काम छान पद्धतीने पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी केलेलं. त्याच्यानंतरच कुठे जाऊन त्या गोष्टीची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने त्याच्यावर ऍक्टिव्ह त्याच्यावर भूमिका घेऊन जादूटोणा प्रतिबंधक ऍक्टचे सेक्शन्स लावून त्या व्यक्तींना अटक करून त्या पीडित व्यक्तीला, त्या मातेला न्याय मिळवून दिलेला. ही घटना आहे की मेळघाट टायगर रिझर्व आहे. मला माहित नाही आपल्याला किती लोक अमरावती जिल्ह्यामध्ये काही मेळघाट टायगर रिझर्व आहे, चिखलदरा हा जो भाग आहे त्या ठिकाणी आपण गेला असेल. त्या ठिकाणी खतरू म्हणून गाव आहे. हे मेळघाट टायगर रिझर्व 90% ऑफ इट इज अ फॉरेस्ट एरिया. त्या फॉरेस्ट एरियामध्ये आदिवासी पाडेच असतात आणि एमपी बॉर्डरला लागून हे हातरू सारखं एक गाव होतं. चिखलदरा, धारणी असे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे काही जे गाव त्यातली झालं असं की एका रात्री ही जी 75 वर्षाची महिला आहे तिच्या घरी तिच्या मुलगा असतो आणि सून असते. मुलगा आणि सून रोजंदारीसाठी 10 दिवसांसाठी बाहेर गावी गेलेल्या होत्या आणि तेव्हा ही महिला त्या गावामध्ये सध्या एकटीच होती तिच्या घरामध्ये आणि ती अशीच रात्री 7-7:30ची वेळ होती. ती अशीच त्या गावात जात असताना तिला एका घरातील व्यक्तीने आणि तिच्या बायकोने अडवलं आणि तिच्यावरती आळ घेतला की तू इथे जादूटोणा करत आहे, तू आमच्या घरावरती काहीतरी वेगवेगळ्या काळी विद्या वगैरे जे काही त्याचे सुपरस्टिशन्स आहेत तशासारखं काहीतरी करत आहे. त्याचाच आळ घेऊन सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन, सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, सगळे लोक एकत्र येऊन त्या ज्या काही 75 वर्षाच्या पीडित आहेत तिला त्यांनी मारहाण केली. तिला कुत्र्याचं जे काही दूध असतं ते सुद्धा तिला पाजलं. त्याचबरोबर शी सुद्धा तिच्या अंगाला लावली, तिचे कपडे फाडले, तिच्या चेहऱ्यावरती काळोख पसरवला आणि जे गरम रॉड असतो त्यांनी तिला चटके दिले आणि तिला गावाच्या वेशीच्या बाहेर सोडून दिले. ती जी काही महिला आहे 75 वर्षीय, ती त्या गावाच्या बाहेर एमपी बॉर्डरला, एमपीच्या हद्दीमध्ये सुद्धा तिच्या नातेवाईकांकडे वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होती. तिला दिसायलाही कमी होतं, चालताही येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये ती वेगवेगळ्या शेतातून, त्या जंगलातून, तिच्या वाघांची संख्या चांगली आहे, खूप जास्त पॉप्युलेशन डेन्सिटी नाही आहे माणसांची, परंतु वाघांची डेन्सिटी आहे. अशा ठिकाणाहून ती असेच पायात चपला नसताना, कपडेही फाटले असताना अशी ती वनवन भटकत होती आणि कुठेतरी 7 दिवसानंतर ती परत तिच्या गावी आली. ती गावी आली, तिच्या मुलगा आणि तिच्या सुनेला माहिती मिळाली. ती सून, तिचा मुलगा, ती महिला पोलीस स्टेशनला आली. परंतु ही जी वयोवृद्ध व्यक्ती होती तिच्यावरती स्मरणशक्तीवर तिचा प्रभाव झालेला वयामुळे, त्याच्यामुळे तिला नेमकी आठवत होतं की झालंय काय. फक्त एवढंच तिला कळत होतं की काहीतरी मला शिवीगाळ झाली, भांडण झालं, एवढंच तिच्या डोक्यात होती. पोलीस स्टेशनला आली. पोलीस स्टेशनला तिने सांगण्याचा प्रयत्न केला की मला असं. तेव्हा तर तिची परिस्थिती वेगळी होती कारण की घरी आल्यानंतर तिने स्वच्छ कपडे घातलेले, इतर गोष्टी होत्या. तेव्हा ती गोष्ट समोर आली नाही की नेमकी झालं काय आहे, की बाबा चटके दिलेली आहे, खरंच हे जे काही आहे तिला जाळाचे रॉडचे चटके दिले आहेत किंवा इतर जे मूत्रप्राशन तिला करायला लावलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस उघड आल्या नाही. त्यानंतर ते पुन्हा तेव्हा फक्त एक एनसी रजिस्टर झाली कारण की प्रोसेस त्याचं सुरू होतं. त्याच्यानंतर ते घरी गेल्यानंतर
अजून पोलीस स्टेशनमधून घरी गेल्याच्या 5 दिवसानंतर कोणीतरी त्या पीडितच्या मुलाला एक फोटो दाखवला. फोटोमध्ये तिने चपलांचा हार घातलेला, तिची जी काही तेव्हाची बिकट परिस्थिती होती त्याचा एक फोटो त्या मुलाला दिसला आणि त्याने त्या मुलाला फोटो दिसल्यानंतर त्याला कळे नाही काय झालं. त्याच्या सानिध्यात असे कोणीतरी एक जागरूक व्यक्ती होतं आणि तो होता की एक पत्रकार बांधव आणि त्याला ती माहिती मिळाली आणि त्यांनी त्यानंतर ही जी काही गोष्ट आहे ती कलेक्टर साहेबांना त्याने तिथपर्यंत पोहोचवली, एसपी साहेबांपर्यंत पोहोचवली. त्याच्यानंतर ही काही जी जागरूकता झाली, जी काही जो प्रसंग झाला तो उघडकीस आला. त्यानंतर एसपी स्तरावरून एक चांगली टीम गठीत करून त्याचा एक सहभागी मीही होतो अशी टीम गठीत करून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि तो काही जो काही प्रसंग होता तो उघडकीस आणला आणि जे काही गावातील सरपंच होते, पोलीस पाटील होते, असे एकूण 12 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं व इतर आरोपी त्या गुन्ह्यामध्ये बनवले. एक असं एक उदाहरण मला आवर्जून आज द्यावंसं वाटलं की कसं एक जागरूक पत्रकार आणि एक अवेअर सिटीजन्स अशा दोघांचं त्याचबरोबर प्रशासनाचं एक जे ताळमेळ जर चांगल्या पद्धतीने झालं तर आपण एका आदिवासी दुर्गम भागातील एका पीडितेला, एखाद्या व्यक्तीला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो. याचंच एक उदाहरण होतं. आता आजकालचं जग आपल्या सर्वांना माहित आहे, मोबाईलचं जग आहे, सोशल मीडियाचं जग आहे. आजकाल रुमर्स फार लवकर पसरतात. रुमर्सचाच जर विचार केला तर 2 गोष्टी असतात, एक असतं मिसइन्फॉर्मेशन आणि दुसरं असतं डिसइन्फॉर्मेशन. नक्कीच आपल्या सगळ्या बांधवांना याचा अर्थ माहिती असेल, पण पुन्हा एकदा मला रिपीट करावं असं वाटतं की मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन मध्ये फार फरक आहे. मिसइन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला न कळत एखादी चुकीची गोष्ट आपल्याकडून दुसऱ्या व्यक्तीला सांगितल्या जाते, त्याला म्हणतात मिसइन्फॉर्मेशन. दुसरं असतं डिसइन्फॉर्मेशन. डिसइन्फॉर्मेशन म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे की ती गोष्ट खोटी आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही जाणूनपूर्वक ती गोष्ट दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला असे पुढे ती गोष्ट फॉलो करतात. तर आजकालचं जग हे मिसइन्फॉर्मेशनच्या पलीकडे जाऊन डिसइन्फॉर्मेशनच्या काळाकडे वळत आहे आणि तिथेच अडचणी सुरू झालेल्या आहेत. वेगवेगळे जे रुमर्स आहेत, वेगवेगळे ज्या प्रोपगेंडा करून काहीतरी गोष्टी, फॅक्ट्स, डेटा, फिगर्स पोहोचवल्या जातात लोकांपर्यंत. ह्या सगळ्यांवरती आळा घालण्यासाठी मला वाटतं की पत्रकारांची किंवा आपल्या सर्वांचीच एक मोठी अशी जबाबदारी आपल्यावरती या काळाच्या अनुषंगाने आलेली आहे. आणि नक्कीच तुम्ही सगळे फार चांगलं काम करत आहात. जे काही ते होते ना, दूध का दूध और पानी का पानी करने के लिए एक बेस्ट है वो मुझे लगता है की पत्रकार जे आपली मंडळी आहेत तेच असतील. कारण की तुम्हाला काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय खरं आहे, खोटं आहे हे तुम्हाला नक्कीच माहित असतं. तुम्हाला जर नसतं माहिती, तुमची जी काही फ्रॅटर्निटी आहे, पत्रकार फ्रॅटर्निटी, तुम्हाला नसतं माहिती, तुम्ही फोन करतात, तुमच्या मित्रांना फोन करतात, पत्रकार आपल्या बांधवांना फोन करतात. आता साहेबांनी सांगितलं की वेगवेगळे संघ आहेत, तर तुम्ही इथे एकत्रित येऊन हा छान असा कार्यक्रम तुम्ही साजरा करत आहात. तर ती जी काही तुमच्यातली बांधिलकी आहे, जी काही आपापसात जी समजूत आहे, त्याच्याच आधारावरती तुम्ही फॅक्ट चेकिंग सारखं मेकॅनिझम मला वाटतं करत राहशाल. आणि मला विनंती आहे की चांगल्या पद्धतीने जे काही व्हेरीफाईड पॉझिटिव्ह न्यूज आहेत, पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा जे ऍक्च्युअल न्यूज आहेत, ऍक्च्युअल फॅक्ट्स आहेत, त्या आपण समोर आणण्याचं काम केलं पाहिजे. जे लोक अशा खोट्या माहिती किंवा डिसइन्फॉर्मेशन पसरवण्याच्या नादात आहेत त्यांना कुठेतरी आळा घालण्यासाठी आपल्याही मोलाचा वाटा आपण निभावला पाहिजे. नक्कीच अशी दुसरी गोष्ट असली तर पोलीस प्रशासनापर्यंत आपण ती माहिती द्यावी आणि आमच्याकडून योग्यरित्या कायदेशीर कारवाई करण्यामागे आम्ही मागे राहणार नाही आहोत. तर तसं बोलायला खूप काही आहे, पण वेळेचा अभाव आहे. मला नक्कीच फार आनंद होतो, फार अभिमानही वाटतो की अशा छान अशा कार्यक्रमामध्ये आपण मला एवढ्या प्रेमाने इथे आमंत्रण दिलं. त्याचबरोबर छान असं माझं कौतुकही केलं. माझ्या या 5 महिन्याच्या कार्यकिर्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अभियंत्यांवरती कारवाई करण्याची संधी मिळाली, वेगवेगळ्या कम्युनिटी पोलिसिंगमध्ये पार्टिसिपेट करण्याची मला संधी मिळाली, वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करण्याची मला संधी मिळाली. त्याचबरोबर ज्या काही इतर पोलीस प्रशासनाच्या जबाबदाऱ्या आहेत त्यांनाही हाताळण्याची मला एक चांगली संधी मिळाली आहे. आणि तुमचं जे माझं जे कौतुक, त्याचे जे गोल आहेत ते नक्कीच मला नेहमी ऐकू येतात. मला आपल्याकडून फीडबॅकही मिळतो, त्याचबरोबर मला माहितीही मिळत असते की सर असं असं या ठिकाणी चालू आहे, कृपया आपण लक्ष देऊन त्या ठिकाणी कारवाई करावी. तर हे जे काही तुमचं जे काही साथ आहे, जो तुमचा जे काही आपल्या पोलीस प्रशासनाचं आणि आपले जे काही सहकार्य आहे ते असं चांगल्यारीत्या मला अशी आशा आहे आणि नक्कीच अपेक्षाही आहे की पुढेही छान पद्धतीने अशी जी काही वाटचाल आहे ती आपली पुढे चालत राहील.